कोरेगावच्या मैदानात आहे आपण आणि एक खरेदी छोटा देवा आणि मोठा देवा, दोन देवा पळाले आणि एकदम गतीनं पळाले आणि ती गाडी जवळपास तिसऱ्या वेळेस पळाली, 3 वेळेस गाडी पळाली. पण नवीन खरेदी 23 लाख रुपयाची खरेदी, विदर्भातली मोठी खरेदी आणि ज्या मोठ्या खरेदीचा एक बादशाह मानला जातो अमित शेठ भाडळे, सुमित शेठ भाडळे यांची ही विक्रमी खरेदी ही झालेली 23 लाखाची. आणि प्रथमतः येते मुलाखत. नमस्कार. कुठली खरेदी? ही वाशिमची खरेदी आहे. आपले हसीन पठाण म्हणून आहे, हसीन पठाण खान, त्यांच्याकडून आपण ते आपले जोडदारच आहे. बरोबर. त्यांच्याकडून आपण ही खरेदी केलेली. मोठी खरेदी करण्यात माहिर आहे तुम्ही, मग आता छोट्या खरेदीला का हात घातला? छोटं नसतं, कारण की काय माहिती आहे का, वस्तू पळाली की मग ती मोठी असो किंवा छोटी. आता हसीननी पण आपल्या म्हणजे एक मैत्रीच्या खातीर आपले काही किंमत केली नाही बैलाची, फक्त एक आपली मोठी दावण म्हणून, हिंद केसरी दावण म्हणून हसीन भाईने आपल्याला बैल दिला. काय बघितलं सुमित शेठ देवामध्ये? देवामध्ये मी तुम्हाला आता एकच गोष्ट सांगतो, माझा जुना बावऱ्या बघतो मी. बरं, चिमण्या मैदानात नाही पण चिमण्याची कुठेतरी जागा भरून काढली आज. हा, चिमण्याचे 100%, कारण की जे वर्षातून आपण 3 मैदान जे होत्यात, म्हणजे मेन कोरेगाव झालं, पोशेगाव, परंपरेचे परत पेडगावचे मैदान, तर या मैदानात राहणं एक नशिबाची गोष्ट आहे. त्यामुळं इथं बैल राहिला, गुलाल झाला बैलाचा. काय बघितलं होतं खरेदीच्या अगोदर? खरेदीच्या अगोदर त्याचा तुम्हाला सांगतो 3 मैदान बैल पळाला. 3 मैदान बैल गुलालात नव्हता, फक्त बैलाच्या पळाच्या जोरावरती बैल आम्ही घेतला, कारण की पायऱ्या वाचून बैल कुठंतरी आडत होता फक्त. कुठं पळत होता नेमका? शंकरपटात? शंकरपटात पळत होता, पण 3 फेऱ्याच्या मैदानात. अकलूजला आला होता, परत मुळशीला पळाला, माझ्या 2-3 मैदान पळाला बैल. आजच्या गाडीविषयी काय सांगाल? ज्या पद्धतीनं देवाचा साथ पळाला, 3 वेळेस पळाला, हो, आजच्या पळाविषयी काय सांगाल? कारण आजच्या पळाविषयी महत्वाचा असा विषय झाला की दोनदा चित्र ड्रायव्हरने पण गाडी चांगली आणली. आज विठ्ठल ड्रायव्हर संभाजीनगरचे जे नामांकित ड्रायव्हर आहे जुन्यामधले, अनुभवाच्या जोरावरती त्यांनी गाडी एकदम दुरीत गाडी पळवली आणि कुठं हलून नाही दिली गाडी. नक्कीच हिंद केसरी जॉकी आणि त्या जॉकीने चांगल्या पद्धतीने गाडी आणली. हो, प्रज्वल मूळ भूमिका आणि पडद्यामागची भूमिका निभावत असलेला तुमचा बारका भाऊ प्रज्वल विटनोर. नेहमी आपण मुलाखतीत नाव सांगत राहतो, अमित शेठ पण नाव सांगत राहतात, पण कधी काळी कॅमेऱ्यासमोर येऊन व्यक्त होणारा व्यक्ती. प्रथमतः एकदा परिचय. माझं नाव प्रज्वल भाऊसाहेब विटनोर, राहणार मांजरी, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. विश्वास नेमकं का? अमित शेठचा कायम विश्वास आहे आणि आज त्याच विश्वासाला पात्र ठरून कुठंतरी 23 लाखाची खरेदी करून नियोजनात दिला. नाही, विश्वास म्हणजे दादाची माझी 8 वर्षाची ओळख झाली. त्यातून पहिले आमची विरोधात शर्यत झाली सासवड भाटीला. शर्यत झाल्यानंतर आम्ही परत आमचा लक्की बैल पळत होता. 8 दिवसानंतर आम्ही एका बाहेरात पळलो आणि मग तिथून आमची अशीच ओळख होत. त्यानंतर दादाला मी वादळ घ्यायला लावला स्टार्टला. वादळ पण 1 नंबरात पळला. त्यानंतर आम्ही चिमण्याची खरेदी केली माझी. आणि त्यानंतर मग आता वादळ नंतर एक बैल आपल्याला पाहिजे होता म्हणून आपण देवा खरेदी केला. मग याचं कसं कोणी नियोजन केलं नेमकं? खरेदीचं काय, कोणासोबत? खरेदीचं काही नाही, अकलूजला बैल पळायला आला होता. दादानी मला व्हिडिओ टाकला गटात की प्रज्वल हे तुमच्या तिकडचं वासर कोणतं पळलं. तर मी व्हिडिओ बघितला आणि म्हटलं दादा हा देव आहे आपला, जहांगीर खान, ताज खान, युवरा रोहिलाचा देव आहे म्हटलं. 1 नंबरच वासरू तिकडे शंकरपटात पळतं म्हटलं विदर्भात. तर मग आमची चर्चा झाली. तर दादा काय वाटतं तुम्हाला? म्हटलं का आपण खरेदी करू म्हटलं. किती दिवस स्टडी होती वासरावर? अभ्यास किती दिवस केला वासरावर? म्हणजे गेले 15 दिवस वासरू अकलूजला आलं होतं पळायला. त्यानंतर आम्ही 15 दिवस वासरावरच होतो. मग 1-2 मैदान त्यांनी केले हसीम भाईनी, पण थोडं त्यांचं पायऱ्याचं नियोजन चुकलं. स्टार्टला पाहिजे त्यांची गाडी फुल पळाली, पण त्यानंतर पायऱ्याचं नियोजन म्हणजे बैलाला काही बैल पुरली नाही म्हणून गाडीने थोडा मार खाल्ला. तर मग दादाचं माझं बोलणं झालं. मग कुठल्या खांदी पळतो बैल? डावी तास आता डावी पळतो, पण बैल दोन्ही दुरे, उजवी पण आहे डावी पण आहे. आणि पब्लिक दाताला किती? दाताला आता दुसरा झाला. 1 महिन्यापूर्वी. आता 1 महिना झाला दुसरा झाला. शंकरपटात किती गुलाल असेल? शंकरपटात गटात सँडी भाऊ त्याचे 40 ते 50 गुलाल. 40-50 गुलाल. 40 ते 50. 3 फेऱ्याचे मैदान किती झाले तुमच्या अगोदर? 3 फेऱ्याचे त्याचे आमच्या अगोदर 2 मैदान झाले. बरं, काय निकाल राहिला? निकाल थोडं पायऱ्यामुळे सेमीला मार खाल्ला वासरा. आता तुम्ही खरेदी केल्यापासून किती मैदान झाले? हा, खरेदी केल्या
पहिल्यापासून किती आम्ही मैदान झाले? स्टार्टला कासेगावचं मैदान केलं. बरं. वासराला थोडं ट्रॅव्हलिंग जास्त झालं होतं. मैदानच्या आदल्या दिवशी आम्ही रात्री 1:30 वाजता बैल भरला होता गाडी. तर मैदानच्या दिवशी सकाळी 12:30 वाजता बैल मैदानात उतरला आणि तिथं आपले किरणाप्पाचा राईना आणि सावकार त्यांच्यात फक्त 19-20 मध्ये वासरू आपलं पब्लिकनी पळलं डावीला. बरं. तिथं फक्त एक अर्धा फुटात वासराने गाडीने मार खाल्ला. क्वार्टर फायनलला राहिली गाडी. क्वार्टर फायनल राहील. पण ट्रॅव्हलिंग जास्त झालं होतं. हो, ट्रॅव्हलिंग जास्त झालं तर तिथं वासराला थोडं त्रास झाला. तरी पण 19-20 मध्ये क्वार्टर फायनलला राहिलं वासर. बरं, काय बघतं भविष्यभर? आता 23 लाखाची खरेदी आहे, पण ज्या पद्धतीने घेतल्यापासून गुलाला ते आणि देवाच्या गाडीला ज्या पद्धतीने गती लागली हो. आज, तर काय सांगणार? नाही, गाडी ही भविष्यात पण मोठ्या मैदानातल्या गुलालातली पात्र गाडी राहणारी 100%. आमच्या अभ्यासानुसार तरी ही गाडी शक्यतो लवकर मार नाही खाणार. दाजी आहे सोबत. दाजी काय सांगाल? मोठी खरेदी झाली आणि खरेदीनंतर पहिलीच मुलाखत होती. वासरू पहिल्यांदाच होते कॅमेऱ्यासमोर. हो, नाही वासरू पळतंय, छान पळतंय चांगलं. आणि त्याची गती पाहूनच आपण ते वासरू खरेदी केलेली. काय नियोजन सगळं तुम्ही बघता. अमित शेठ जरी असले समोर, पण पडद्यामागचे खास हिरो तुम्ही असाल, प्रज्वल असाल. नाही, नियोजन आहे ना, हे मध्ये ते मुंबईचं मैदान झालं, तिथं जरा ट्रॅव्हलिंग झाल्यामुळं थोडा कुटाणा झाला तिथं. आणि त्याच्यानंतर आम्ही गाडी ही परत पुन्हा जुळवली. आणि ह्याच्या अगोदर आपली गाडी 2दा पळालेली. कासेगावला पण गाडी पळाली होती चांगली. तिथं आपण एक नंबर केला होता. म्हणून गाडी चांगली गटून पळती, त्याच्यामुळं काही अडचण येत नाही. वासराचं भविष्य मोठं आहे. गोठ्यावर जाऊन मुलाखत करू, कारण बराच इतिहास वासराचा हा अजून बाकी आहे आणि भविष्य मोठं आहे. त्याच्यामुळं शुभेच्छा देऊ, कारण फायनलला जायचं आहे. धन्यवाद.